नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लाडक्या ड्रीम जॉब या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहोत तलाठी भरती निकाल कधी लागणार, त्यानंतर नॉर्मलायझेशन लिस्ट कधी लागेल व नॉर्मलायझेशनमध्ये किती फरक पडेल. व मित्रांनो, हा स्टे हटल्यावर सुद्धा तलाठी भरतीवर पुन्हा एकदा अडचण येऊ शकते. निकालामध्ये अडचण येऊ शकते, ती अडचण काय या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर आणि तलाठी भरती संदर्भात येणारे सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये 27 तारखेला व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलने सांगितले होते की निकाल कधीपर्यंत लागेल व कोणती कोणती त्यामध्ये प्रोसेस असणार आहे. मित्रांनो, ते व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा बघून. त्यानंतर मित्रांनो, त्याच्या दुसऱ्या दिवशी 28 तारखेला न्यूज आली की तलाठी भरतीचा निकाल जानेवारीपर्यंत लागेल किंवा जानेवारीमध्ये लागेल. त्यानंतर मित्रांनो, किती जणांचे आक्षेप घेतलेले त्याची संपूर्ण माहिती त्या पेपरमध्ये होती. व त्यामध्ये अजून एक माहिती होती की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, परीक्षार्थींची संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, ही माहिती सरिता नरके यांनी राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा यांनी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आज 30 तारीख आहे. 2 दिवस झालेले आहे. महसूल विभागाकडून एकही न्यूज किंवा एकही माहिती आपल्याला आतापर्यंत आलेली नाही. याचे कारण काय मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा मित्रांनो. निकालासंदर्भात प्रत्येक माहिती आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे बघू की महसूल विभागाकडून काही माहिती आलेली का या 2 दिवसाच्या आत. तर बघा मित्रांनो, 28 तारखेला 11 वाजता सगळ्यांनी ट्विटरवर हे केलं होतं. हजारो विद्यार्थ्यांनी ट्विटरवर ट्विट केले मित्रांनो महसूल विभागाला, #तलाठी निकाल जाहीर करा. त्यानंतर मित्रांनो, महसूल विभागाकडून 1:29 रिट्विट आला, त्याचा रिप्लाय आला मित्रांनो. आणि ते रिप्लाय म्हणून पेपरमध्ये छापलेली न्यूज त्यांनी रिट्विट केली मित्रांनो. यावरून असं समजते की त्यांनी यामध्ये दखल घेतलेली व त्याची तलाठी भरतीच्या एंडिंगपर्यंत निकाल लागेल. पण 2 दिवसात न्यूज का आली नाही, किंवा आता निवड कधी लागेल, किंवा मार्क लिस्ट आणि नॉर्मलायझेशन स्कोअर कधीपर्यंत सोडण्यात येईल, हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघू मित्रांनो. आता मित्रांनो, स्टे असताना सुद्धा निकाल लागणार आहे व फक्त नियुक्त्या राखून ठेवण्यात येणार मित्रांनो. पण आता पुढील सुनावणी 9 तारखेला आहे, त्यामुळे फक्त जिल्ह्यानुसार मार्क सोडण्यात येतील मित्रांनो. आज 30 तारीख आहे. 30 ते 5 या तारखेपर्यंत म्हणजे येणाऱ्या 6 दिवसात मित्रांनो जिल्ह्यानुसार मार्क सोडण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, 9 तारखेला सुनावणी आपल्या बाजूने लागली तर पुढील प्रोसेस होईल. आणि मित्रांनो, जर येत्या 6 दिवसात जिल्ह्यानुसार मार्क सोडण्यात आले नाही तर 11 ते 15 या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यानुसार मार्क सोडण्यात येईल मित्रांनो. कारण यामध्ये उशीर लागतो. सगळ्यात जास्त क्राऊड आणि सगळ्यात जास्त कॅन्डिडेट याच एक्झामला होते मित्रांनो. तलाठी भरती सगळ्यात मोठी भरती आतापर्यंत मागील झालेल्या काही दिवसात झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये निकालाला उशीर लागत आहे. प्रत्येक शिफ्टचे नॉर्मलायझेशन, प्रत्येक शिफ्टचे जिल्ह्यानुसार नावे, या सगळ्या गोष्टींना थोडाफार तर उशीर लागतो मित्रांनो. कितीही कंपनी मोठी असली तरी या गोष्टीला उशीर लागतो. आणि सध्या त्यावर स्टे असल्यामुळे सुद्धा यामध्ये उशीर होत आहे मित्रांनो. सुरुवातीला मित्रांनो जिल्ह्यानुसार मार्क सोडण्यात येतील. त्यानंतर शिफ्टनुसार नॉर्मलायझेशन होऊन जिल्ह्यानुसार झालेल्या नॉर्मलायझेशन यादी टाकण्यात येईल मित्रांनो ऑफिशियल साईटवर. सुरुवातीला फक्त मार्क येतील मित्रांनो. येत्या 5 ते 6 दिवसात मार्क यायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या ऑफिशियल साईटवर टाकण्यात येईल मित्रांनो. आणि यायलाच पाहिजे, कारण तलाठी भरतीच्या निकालाला आधीच उशीर झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, निकाल लवकरच लागेल. सगळ्यांची तयारी आहे. खूप मोठी एक्झाम आहे, त्यामुळे थोडाफार यामध्ये उशीर होईल. आणि मित्रांनो, सुरुवातीला 26 जानेवारी या दिवशी नियुक्ती देणार असे सांगितले होते. पण 26 जानेवारीपर्यंत नियुक्ती देता येणार नाही मित्रांनो. याचे कारण, तो शेड्यूल फक्त जर 15 डिसेंबरपर्यंत निकाल लागला असता तर 26 जानेवारीला नियुक्ती देऊ असे त्यांनी सांगितलेले होते मित्रांनो. पण आता 1 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत निकाल लागलेला नाही व आता जानेवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकपर्यंत संपूर्ण निकाल लागून फेब्रुवारीच्या मिडपर्यंत किंवा एंडपर्यंत मित्रांनो झालेल्या मुलांना नियुक्त्या भेटेल. त्याआधी मित्रांनो डॉक्युमेंट चेकिंग सुद्धा होईल. त्यामुळे त्यामध्ये खूप उशीर लागेल. फेब्रुवारीच्या एंडपर्यंत जॉईनिंग होईल मित्रांनो. कितीही टाइम लागला तरी चालेल मित्रांनो, पण आधी निकाल लागायला पाहिजे. कारण एकदा जर निकाल लागला तर सिलेक्शन झालेले पण मोकळे होतील आणि नॉर्मलायझेशनमध्ये काहीतरी चमत्कार करून आपले 30 ते 40 मार्क वाढील, आपला सुद्धा सिलेक्शन होईल.
असे मानणारे सुद्धा यातून बाहेर पडतील व येणाऱ्या एक्झामवर फोकस करतील मित्रांनो. कारण नॉर्मलायझेशनबद्दल खूप विद्यार्थ्यांना डाऊट आहे. असं गैरसमज झालेलं आहे की आपले मार्क वाढतील किंवा खूप जास्त मार्कसुद्धा वाढणार आहेत. मित्रांनो, नॉर्मलायझेशनबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नॉर्मलायझेशनबद्दल प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. ते व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशनबद्दल तुमच्या मनात कोणताही डाऊट राहणार नाही. त्यामुळे मित्रांनो तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच नॉर्मलायझेशनमध्ये एवढे मार्क वाढतात का? आणि हार्ड शिफ्ट असल्यावर किती वाढतात व नॉर्मल शिफ्ट असल्यावर किती मार्क कमी होतात? सर्व डिस्कशन त्यामध्ये केलेले आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, हा त्या व्हिडिओचा लोगो आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन ते शोधून ते त्या ठिकाणी क्लिक करा. तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल मित्रांनो. त्यामध्ये संपूर्ण डिटेल आपल्याला दिलेली आहे. तो तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, निकालाबद्दल जास्त विचार करू नका. जानेवारी एंडपर्यंत सगळ्या गोष्टी समजून जाईल. नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढत आहेत ते सुद्धा समजेल व आपलं सिलेक्शन होत आहे का नाही हे सुद्धा आपल्याला यामध्ये जानेवारीच्या एंडपर्यंत मित्रांनो समजेल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर तलाठी भरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असलेले डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या. तुमच्याकडे नसतील एखादा डॉक्युमेंट PDF मध्ये असेल तर त्याचे लॅमिनेशन करून फाईल तयार करून ठेवा मित्रांनो. कारण तुम्हाला चांगले मार्क आहे म्हणून तुमचं सिलेक्शन होईलच असे आहे तर डॉक्युमेंट तयार ठेवा. ऐन टायमाला धावपळ होते मित्रांनो. एखादा डॉक्युमेंट सापडत नाही, त्याला 2 ते 4 दिवस लागतात काढायला सुद्धा. त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंटची फाईल तयार करून ठेवा. नाही तलाठी भरतीला तर येणाऱ्या एक्झामसाठी तुमचं सिलेक्शन होईलच. त्यासाठी सुद्धा तो कामी येईल मित्रांनो. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असलेले सर्व डॉक्युमेंट एक फाईल तयार करून ठेवा आणि तुमच्याजवळ व्यवस्थित ठेवा मित्रांनो. आणि मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तलाठी भरतीमध्ये अजून एक अडचण येऊ शकते. ती म्हणजे मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी मित्रांनो पेपर फुटी या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालय यामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आणि मित्रांनो, याची पुढील सुनावणी 10 तारखेला आहे. मित्रांनो, त्यांच्याकडे काही सबूतसुद्धा आहेत की पेपर फोडलेले होते. आणि काल न्यूज पण आली होती की नागपूरमध्ये त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे. आणि या गोष्टी मित्रांनो यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्यावर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ भेटेल. आणि मित्रांनो, त्यांची मागणी आहे की घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन SIT मार्फत करून घ्यावी, नंतर निकाल जाहीर करावा. आणि मित्रांनो, यामध्ये जर यांनी सबूत दिले आणि यामध्ये जर स्टे लागला तर हा स्टे राहील मित्रांनो आणि निकालाला उशिरा होईल. कारण मित्रांनो, न्यायालयाने यामध्ये जर स्टे लावला तर सगळी चौकशी एकदम पारदर्शक होऊन दोषींवर कारवाई झाल्यानंतरच निकाल लागेल मित्रांनो. यामध्ये खूप उशीर होतो. त्यामुळे मित्रांनो, ही एक सुद्धा अडचण आहे. जर याची सुनावणी झाली आणि स्टे लागला तर हा स्टे लांबेल मित्रांनो. याला खूप उशीर होईल. मित्रांनो, समन्वय समिती यावर आणि या सगळ्या गोष्टींवर व्हिडिओ पाहिजे असेल, स्पेशल व्हिडिओ यामध्ये बघून मित्रांनो डिटेल माहिती त्यामध्ये असेल, त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ येईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा मित्रांनो. आणि हा माहितीचा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती होईल मित्रांनो. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी. त्यावर क्लिक करून सुद्धा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची 40,000 जंबो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जंबो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील.